मराठ्यांनीच मराठ्यांची वाट अडवायची ही मराठ्यांची सवय काही नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभे केले त्यात शहाजीराजांचेही भरपूर सहाय्य होत होते. हे पाहून आदिलशहाने शहाजीराजांना कैद करण्यासाठी आदेश दिला मुस्तफा खानास. तेव्हा शहाजीराजावरील वैयक्तिक वैऱ्यापोटी मुधोळच्या बाजी घोरपड्यांनी ही जबाबदारी स्वतःहून आपल्याकडे घेतली. जिंजी येथे शहाजीराजांना मेजवानीसाठी बोलून त्यांना कैद करून अफजल खानास स्वाधीन केले. शहाजीराजांना पुढे 4 वर्ष विजापूरच्या कैदेत राहावे लागले. एका मराठ्याने मराठ्याची घात केला ही गोष्ट छत्रपती शिवरायांनी लक्षात ठेवली. पुढे 1664 साली खवास खानाचा बंदोबस्त करण्यासाठी जात असताना महाराजांना बाजी घोरपडे मुधोळला असल्याची खबर लागली. रातोरात 250 किलोमीटरचे अंतर कापून महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी बाजी घोरपड्याच्या वाड्यात त्याच्यासमोर उभे राहिले. आपल्या वडिलांशी दगा करणाऱ्या बाजीरावावर ते स्वतः धावून गेले आणि आपल्या हातांनी बाजी घोरपड्याचे शिर कलम केले आणि बदला पूर्ण केला. हीच महाराजांनी शहाजीराजांना दिलेली खरी श्रद्धांजली होती.